काल माझं डिस्कशन झालं माझ्याच काही मित्रांसोबत. तर त्यांचं एकंदरीत असं म्हणणं आहे, की यामागे फंडिंग आहे. म्हणजे तू जसं याआधी सोशल मीडियाचं काम केलेलं आहे आपसाठी, आम आदमी पार्टीसाठी. तर आपकडून किंवा काँग्रेसकडून फंडिंग आहे या ग्रुपला, तेव्हाच एवढे फॉलोअर्स वाढत आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या पसरत आहेत. काय म्हणजे तुला काय वाटतं त्या बाबतीत? मला हसू येते यावर, कारण की मला जर फंडिंग दिलं असतं ना, मी सगळ्यात पहिली गोष्ट काय केली असती माहितीये का? मी अमेरिकेला आलेलो एज्युकेशन लोनवर. मी या भानगडीत नसतो पडलो. मी आधी त्या फंडिंग मधनं माझं लोन क्लिअर केलं असतं. आणि दुसरी गोष्ट इथंच आपण सगळं चुकतो. कारण की जेव्हाही असं लोकांचा राग निर्माण होतो, जेव्हाही लोक एकत्रित येतात, आपल्याला आता लोकतंत्रावर एवढाही भरोसा नाही राहिलाय की कोणी पैसे न घेता संघटित होत आहे. कारण की आपण जे मागच्या 10-15 वर्षात पाहिले, त्याच्यामुळे आपल्याला असंच वाटतं की नाही, कोणी एकत्र संघटित होत आहे याचा अर्थ कोणीतरी फंडिंग देते. याच्या आधी भारतात असं नाही झालंय का? इमर्जन्सीच्या वेळेस फंडिंगच होती का सगळ्यांना? जेव्हा भारत स्वातंत्र्याची लढाई लढत होता, तेव्हा फंडिंगच भेटत होती का? तसं म्हणायचं का मग आपण? तेव्हा लोक एकत्रित आले, इमर्जन्सीमध्ये एकत्रित आले. हे कसं वेगळं आहे? तुझं म्हणणं एकंदरीत असं आहे, की युवकांना किंवा लोकांना एकत्रित येण्याची सध्या गरज आहे. आणि गरज नाहीये, त्याच्याशिवाय उपायच उरला नाहीये. सोशल मीडियावर आय एम नॉट अफ्रेड म्हणजे सारखे पोस्टर तुमचे व्हायरल होत आहेत. आजचा तरुण नेमका कोणाला आणि कशाला घाबरत नाहीये किंवा सीजेपी त्यांना कोणती नवी ताकद देत आहे, जे करून म्हणजे बरेच मी बघतोय जे सीजेपी ज्यांनी जॉईन पण नाही केले किंवा ज्याला फॉलो पण नाही करताय, ते पण लोक हे पोस्ट व्हायरल करताय किंवा त्यांच्या स्टोरीवर ठेवताय. काय वाटतं तुला, म्हणजे काही अशी नवीन ताकद देत आहे किंवा काय? सीजेपी काही नवीन ताकद नाही देते, ठीक आहे. सीजेपीने केलं काय? जर तू आजपासून 4-5 वर्ष आधी जर पाहिलं असेल, लोक बोलायला घाबरायची. बरोबर आहे. सोनम वांगचुक असो, दुसरं कोणी असो, जो कोणी बोलला त्याला तुरुंगात टाकले. तर लोक बोलायला घाबरायची. पण आता लोक ते असं ना घाबरून घाबरून थकले जातात. अजून किती म्हणजे असं गुदमरून जगणार यार? कधी ना कधीतरी बोलावंच लागेल. आणि जेव्हा सीजेपीने त्याच्यावर बोलणं सुरू केलं, तेव्हा मग ह्या सगळ्या तरुणांना वाटलं की आपल्याच वयाचा कोणीतरी बोलतोय. तर त्यांना वाटलं हा जर बोलू शकतो, तर मी का नाही बोलू शकत? सगळं तेच असतं. यू जस्ट हॅव टू फाइंड समवन हू कॅन स्पीक, सो दॅट बाकी लोकांना वाटेल हा जर करू शकतो ना, तर मीही करू शकतो. तर ती भीती संपून जाते जर आपल्याला दुसरं कोणी दिसलं तर. आणि सीजेपी सोबत तेच झालेलं आहे.